ही कहाणी आहे अँडी ड्युफ्रीनची, जो एक खूप मोठ्या बँकेचा मॅनेजर होता. जयेश त्याला त्याच्या पत्नीच्या आणि पत्नीच्या प्रियकराच्या मर्डरच्या केसमध्ये जन्मठेपेची सजा सुनावतात. सजा सुनावल्यानंतर त्याला एका अशा जेलमध्ये पाठवतात ज्या जेलमधून आत्तापर्यंत कोणताही कैदी पळून जाऊ शकला नाही. या जेलचं नाव आहे शमशान रिडम्पशन. या जेलमध्ये असे कैदी आहेत ज्यांनी आपलं पूर्ण आयुष्य या जेलमध्ये घालवलेलं आहे. जेव्हा पण ते या जेलमध्ये आलेले तेव्हा बाहेरची दुनिया खूप वेगळी होती आणि आता बाहेरची दुनिया खूप मोठ्या प्रमाणावर बदललेली आहे. तसेच या जेलचे कायदे सुद्धा खूप कठीण आहेत. जो कोणी कैदी पळून जाण्याचा प्रयत्न करेल किंवा काही चुकी करेल तर त्याला खूप जास्त आणि मोठ्या प्रमाणात मारलं जात होतं. अँडी खूप दिवस कोणाशी काहीच बोलला नाही. एक दिवस त्याला एक कैदी भेटला. त्याचं नाव होतं रेड. रेड या जेलमध्ये बाहेरून कोणत्याही प्रकारची वस्तू मागवू शकतो. रेडला जवळजवळ या जेलमध्ये 20 वर्ष पूर्ण झालेले आहेत. अँडी रेडला बोलतो, मला एक ॲक्टरेसचा मोठा पोस्टर आणि एक हातोडी पाहिजे. तेव्हा रेड अँडीला बोलतो, काय तू या हातोडीने जेलमध्ये टनल बनवण्याचा प्रयत्न करतोयस? तेव्हा अँडी रेडला बोलतो, जेव्हा हातोडी येईल तेव्हा तुला समजेल. रेड अँडीला इथे सावधान पण करतो आणि त्याला ते 3 कैदी दाखवतो ज्यांची अँडीवर खूप घाण नजर आहे. अँडीच्या बोलण्यावरून रेड त्याला हातोडी आणून देतो आणि जेव्हा पण रेड ती हातोडी बघतो तेव्हा विचार करतो, ह्या हातोडीने जेलमध्ये टनल बनवण्यासाठी जवळजवळ 100 वर्ष लागतील. पण खरं तर अँडीला दगडावर काम करण्याचा शौक असतो, त्यामुळेच त्यांनी ही हातोडी मागवलेली असते. अँडीपर्यंत त्या हातोडीला पोहोचवलं जातं आणि काही दिवसानंतर ते 3 लोक जे रेडनी सांगितलेले ते 3 लोक अँडीला चान्स बघून पकडतात आणि खूप मारतात. ही गोष्ट अशीच पुढील 2 वर्ष चालू राहते. अँडी याबद्दल कोणाला काहीच सांगत नाही. त्याच्या चेहऱ्यावर जखमेचे निशाण आणि चेहऱ्यावर एक वेगळीच शांतता असते. एक दिवस छतावर काम करण्यासाठी काही कैद्यांना बोलवलं जातं. त्यामध्ये रेड आणि अँडी दोघेही असतात. त्या कामासाठी त्यांचा इन्चार्ज हेडले असतो. हेडली खूप विचारामध्ये असतो आणि तो त्याच्या साथीदारांना बोलतोय की काही दिवसापूर्वी माझ्या भावाने माझ्या नावावर $30,000 पाठवलेत, पण याचा काहीच फायदा नाहीये कारण हे सगळे पैसे सरकारला टॅक्सच्या रूपामध्ये जातील. ही गोष्ट अँडी ऐकतो आणि इन्चार्जला बोलतो, तुझ्या पत्नीवर विश्वास आहे का? हे ऐकल्यानंतर इन्चार्ज त्याच्यावर भडकतो आणि त्याला छतावरून खाली फेकून देणारच असतो. तेवढ्यात अँडी त्याला बोलतो की गव्हर्नमेंटचा एक रूल आहे की कोणताही व्यक्ती आपल्या बायकोच्या नावावरती $60,000 पर्यंत गिफ्ट करू शकतो. याच्यावर गव्हर्नमेंटचा कोणत्याही प्रकारचा टॅक्स लागत नाही. फक्त तुला एका वकिलाची गरज लागेल आणि हे काम मी तुझ्यासाठी फ्रीमध्ये करू शकतो. पण या बदल्यामध्ये तू माझ्या सर्व साथीदारांना 3 बियर प्यायला दे. आणि दुसऱ्या दिवशी आपण बघतो की छतावर अँडीचे सर्व मित्र बियर पित असतात. म्हणजे अँडीने त्याचं काम केलेलं आहे. काही दिवसानंतर कैद्यांना एका रूममध्ये एक पिक्चर दाखवलं जातं. पिक्चर बघत असताना अँडी तिथनं निघून जातो आणि निघून जात असताना तेच 3 लोक त्याला पकडतात आणि त्या रूममध्ये घेऊन जातात ज्या रूममधनं पिक्चर दाखवलं जातं. ते परत एकदा त्याला मारण्याचा प्रयत्न करतात, पण अँडी त्यांच्यामधला जो हेड असतो त्याच्यावरती वार करतो. त्यामुळे ते अँडीला खूप मारतात. एवढं मारतात दुसऱ्या दिवसामध्ये अँडीला हॉस्पिटलमध्ये पाठवतात. त्यानंतर ज्यांनी पण अँडीला मारलेला आहे त्याला एका दुसऱ्या जेलमध्ये पाठवतात. 1 आठवड्यानंतर जात असताना परत त्याला तोच ऑफिसर भेटतो ज्याची अँडीने $30,000 टॅक्स वाचवलेला असतो. तो त्याला खूप मारतो, एवढं मारतो की त्याला अपंग करतो. आणि काही दिवसानंतर या जेलचा जो हेड असतो तो अँडीच्या सेलमध्ये येतो आणि खूप चौकशी करायला लागतो. कारण खरं तर त्याच्या साथीने त्याला सांगितलेलं असतो की अँडीने याचे कशा पद्धतीने $30,000 टॅक्स वाचवला आहे. त्यामुळे त्याला अँडीला भेटायचं असतं. अँडीच्या हातामध्ये बायबल असते. ती बायबल तो घेतो कारण त्याला पण बायबलवर खूप विश्वास होता. अँडीच्या रूममध्ये खूप ॲक्टरेसचे फोटो होते आणि तो फोटो पण होता जो त्याने रेडकडून मागवलेला. पण त्याला ती हातोडी भेटत नाही. जेलचा हेड तिथून निघून जातो आणि थोड्या वेळाने परत येतो आणि ती बायबल अँडीला परत देतो आणि बोलतो, मुक्ती यामध्येच आहे.